Hello student, I am Miss S.M. Pawar. In today's lectures, the subject of impression management. तर आज आपण या लेक्चर्समध्ये युनिट नंबर 2 हे स्टार्ट करणार आहोत. आपला युनिट नंबर 2चे टायटल आहे इंटरव्ह्यू टेक्निक्स. ओके, युनिट नंबर 2 इज इंटायटल्ड ॲज इंटरव्ह्यू टेक्निक्स. तर या इंटरव्ह्यू टेक्निक्स या टॉपिकमध्ये आपण इंटरव्ह्यू म्हणजे काय, ओके, त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत, त्याचबरोबर प्रिपरेशन, ओके, आपल्याला जर इंटरव्ह्यू द्यायचा असेल त्यासाठी आपण कशा प्रकारे प्रिपरेशन केले पाहिजे यांचा ऑरल स्टडी आपण या युनिट नंबर 2मध्ये करणार आहोत. तर आज आपण या लेक्चर्समध्ये इंटरव्ह्यू म्हणजे काय, त्याचे मीनिंग अँड डेफिनेशन्स यांचा स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर टाईप्स ऑफ इंटरव्ह्यू, ओके, जॉब इंटरव्ह्यूचे कोणकोणते टाईप्स आहेत त्यांचे स्टडी देखील आपण आज या लेक्चर्समध्ये करणार आहोत. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू म्हणजे काय, मीनिंग ऑफ इंटरव्ह्यू. तर इन सिम्पल लँग्वेज, ओके, इंटरव्ह्यू म्हणजे काय, एखाद्या जॉबसाठी किंवा नोकरीला एखादा पर्सन, ओके, त्या जॉबसाठी एलिजिबल आहे की नाही, पात्र आहे की नाही हे पाहण्यासाठी, ओके, हे पाहण्यासाठी त्याला अनेक क्वेश्चन्स विचारण्यासाठी जी काही बैठक घेतली जाते, जी मुलाखत घेतली जाते त्याला इंटरव्ह्यू असे म्हणतात. ओके, जो काय प्रॉपर पोस्ट असते त्याच्यासाठी तो पर्सन एलिजिबल आहे की नाही, त्याच्यासाठी तो लायक आहे की नाही हे समजून घेण्यासाठी जी काही बैठक घेतली जाते त्याला इंटरव्ह्यू असे म्हणतात. ओके, यामध्ये 2 पर्सन्स इन्व्हॉल्व असतात. एक असतो इंटरव्ह्यू देणारा आणि एक असतो इंटरव्ह्यू घेणारा, म्हणजे इंटरव्ह्यूवी आणि इंटरव्ह्यूवर. नाउ लेट्स सी द टर्म इंटरव्ह्यू इज डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड इंटरव्ह्यू meaning to glimpse sight between or to see each other, which denotes a meeting between two persons to get a view of each other. ओके, जो आपला इंटरव्ह्यू हा वर्ड्स आहे तो फ्रेंच वर्ड, ओके, फ्रेंच वर्ड इंटरव्ह्यू यापासून आलेला आहे. त्याचा मीनिंग टू ग्लिम्स साइड बिटवीन और टू सी इच अदर असा होतो. ओके, which denotes a meeting between two persons. ओके, 2 पर्सन्समधील 2 व्यक्तींमधील मीटिंग म्हणजे इंटरव्ह्यू टू गेट अ व्ह्यू ऑफ इच अदर. ओके, 2 व्यक्तींमधील मीटिंग म्हणजे इंटरव्ह्यू. फ्रेंच वर्ड इंटरव्ह्यू, ओके, इंटरव्ह्यू यापासून हा इंटरव्ह्यू वर्ड आलेला आहे. त्याचा मीनिंग टू ग्लिम्स साइड बिटवीन और टू सी इच अदर, एकमेकांना पाहणे असा होत असतो. इट इज अ फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन. हे फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन आहे इन विच वन पर्सन, द इंटरव्ह्यूवर, आस्क द पर्सन बीइंग इंटरव्ह्यू specific questions. It is planned and systematic method of contact with each other. Main aim of interview is to learn about capability so that most suitable candidate may be selected. It is face to face. ओके, ही इंटरव्ह्यू म्हणजे एक फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन आहे ज्याच्यामध्ये ज्या जॉबसाठी आपण त्या व्यक्तीची मुलाखत घेत आहोत त्या जॉबसाठी तो व्यक्ती एलिजिबल आहे की नाही हे, ओके, कॅपेबल आहे की नाही शोधण्यासाठी अशी बैठक किंवा मुलाखत घेतली जाते. त्याच्यामध्ये त्या पर्सनला त्या जॉबशी रिलेटेड अनेक क्वेश्चन्स विचारले जातात. त्याचे आन्सर देण्याचे काम तो कॅन्डिडेट करत असतो आणि त्याच्यामधून त्या पोस्टसाठी तो कॅन्डिडेट एलिजिबल आहे की नाही, कॅपेबल आहे की नाही, ओके, हे ठरवण्याचे काम त्या इंटरव्ह्यूमधून केले जाते आणि त्याच्यामधून त्या कॅन्डिडेटचे सिलेक्शनही केले जाते. त्याला इंटरव्ह्यू असे म्हणतात. ओके, अ मीटिंग ॲट विच समबडी इज आस्क क्वेश्चन्स टू फाइंड आउट इफ
he or she is suitable for a job, course of study, etc. In common parlance, the word interview refers to a one-on-one conversation between an interviewer and interviewee. Now let's see definitions of interview. तर इंटरव्ह्यूच्या डेफिनेशन्स कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूयात. तर अकॉर्डिंग टू गॅरी डेझलर, गॅरी डेझलर यांची इंटरव्ह्यू म्हणजे काय त्यांच्या मते पाहूया. तर इंटरव्ह्यू इज अ सिलेक्शन प्रोसिजर. इंटरव्ह्यू हे एक सिलेक्शन प्रोसिजर आहे डिझाईन टू प्रेडिक्ट फ्युचर जॉब परफॉर्मन्स ऑन द बेसिस ऑफ ॲप्लिकंट्स ओरल रिस्पॉन्सेस टू ओरल इन्क्वायरीज. जी काय आपण ओरल इन्क्वायरी करत असतो त्यालाच ओरल रिस्पॉन्स देण्याचे काम देखील हा कॅन्डिडेट करत असतो. हे एक सिलेक्शन प्रोसिजर आहे आणि त्याच्यामधून जो काय आपल्या फ्युचर जॉब परफॉर्मन्स आहे त्याच्यासाठी तो कॅन्डिडेट एलिजिबल आहे की नाही हे शोधण्याचे काम या इंटरव्ह्यूमधून केले जाते. त्यालाच इंटरव्ह्यू असे म्हणतात असे गॅरी डेझलर यांचे म्हणणे आहे. त्यांनी इंटरव्ह्यूची अशा प्रकारे डेफिनेशन केली आहे. नाव लेट्स सी सेकंड डेफिनेशन. अन इंटरव्ह्यू इज अ फॉर्मल ओरल फेस टू फेस कम्युनिकेशन. इंटरव्ह्यू हे एक फॉर्मल औपचारिक ओरल तोंडी आणि फेस टू फेस कम्युनिकेशन समोरासमोरील जो काही संवाद केला जातो त्याला इंटरव्ह्यू असे म्हणतात. अ फॉर्मल मीटिंग बिटवीन टू और मोर पर्सन्स फॉर स्पेसिफिक पर्पज. स्पेसिफिक पर्पज समोर ठेवून जेव्हा 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन जी काही फॉर्मल मीटिंग घेतात त्याला इंटरव्ह्यू असे म्हणतात. अशा प्रकारे या 2 डेफिनेशन्स अकॉर्डिंग टू गॅरी डेझलर आणि ही सेकंड नंबरची डेफिनेशन्स यांचा आपण स्टडी केला आहे. त्यानंतर पाहूयात टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू. जॉब इंटरव्ह्यूची कोणकोणते प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. तर जॉब इंटरव्ह्यूचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये त्याचे सब टाइप्स कोणकोणते आहेत ते पाहूया. तर टेलिफोनिक इंटरव्ह्यू, व्हिडिओ इंटरव्ह्यू, ऑन कॅम्पस इंटरव्ह्यू, ऑन साइट इंटरव्ह्यू, पॅनल इंटरव्ह्यू अँड ग्रुप इंटरव्ह्यू. नाव लेट्स सी वन बाय वन. जॉब इंटरव्ह्यू. त्याचबरोबर त्यामध्ये आणखीन टाइप्स आहेत ते आहेत प्रमोशन इंटरव्ह्यू, असेसमेंट इंटरव्ह्यू, एक्झिट इंटरव्ह्यू आणि ग्रीव्हन्सी इंटरव्ह्यू. जॉब इंटरव्ह्यूचे हे 6 सब टाइप्स आहेत आणि त्याचबरोबर प्रमोशन इंटरव्ह्यू, असेसमेंट इंटरव्ह्यू, एक्झिट इंटरव्ह्यू आणि ग्रीव्हन्स इंटरव्ह्यू हे त्याचे मेन टाइप्स आहेत. तर या सर्व टाइप्सचा स्टडी आपण आज या लेक्चर्समध्ये करणार आहोत. नाव लेट्स सी वन बाय वन. जॉब इंटरव्ह्यू. तर जॉब इंटरव्ह्यू म्हणजे काय तर इट इज अन इंटरव्ह्यू कंडक्टेड बाय द एम्प्लॉयर टू सिलेक्ट द सुटेबल कॅन्डिडेट. इट इज अन इंटरव्ह्यू कंडक्टेड बाय the employer to select the suitable candidate for vacant job. Objective of this type of interview is to assess the suitable candidate for the job. Such interviews candidate make decision as to whether he or she should accept the apted for the post. जॉब इंटरव्ह्यू म्हणजे काय तर इट इज अन इंटरव्ह्यू कंडक्टेड बाय द एम्प्लॉयर टू सिलेक्ट द सुटेबल कॅन्डिडेट फॉर वॅकंट जॉब. जो काय वॅकंट जॉब आहे त्याच्यासाठी तो कॅन्डिडेट सुटेबल आहे की नाही, योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी जी मुलाखत घेतली जाते, जॉब रिलेटेड जी मुलाखत घेतली जाते त्याला जॉब इंटरव्ह्यू असे म्हणतात. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पर्सन फॉर्मल मीटिंग स्पेसिफिक उद्देशाने ठरवलेली असते त्यालाच इंटरव्ह्यू असे म्हणतात. जॉब इंटरव्ह्यू हा देखील त्याच्यामध्येच जॉब इंटरव्ह्यूमध्ये देखील असेच केले जाते. इंटरव्ह्यू ही एक सिलेक्शन प्रोसिजर आहे. त्याला निवड प्रक्रिया असे म्हणतात. जी ओरल इन्क्वायरीज तोंडी चौकशीस जे काही कॅन्डिडेट्स असतात ज्यांनी ॲप्लिकेशन्स केले असतात त्यांची ओरली रिस्पॉन्सेसवरती त्यांचे फ्युचरमधील परफॉर्मन्सचा अंदाज लावण्यासाठी डिझाईन केलेली असते त्याला इंटरव्ह्यू असे म्हणतात.
आता आपण जॉब इंटरव्ह्यूचे जे सब टाईप्स आहेत ते वन बाय वन पाहूया. तर पहिला आहे तो टेलिफोन इंटरव्ह्यू. तर जॉब इंटरव्ह्यू म्हणजे काय, तर रिक्त जे काही वॅकंट जॉब आहे त्यासाठी योग्य कॅन्डिडेट सिलेक्ट करून सिलेक्ट करण्यासाठी किंवा निवडण्यासाठी जो इंटरव्ह्यू घेतला जातो त्याला इंटरव्ह्यू मुलाखत असे म्हणतात. असं या टाईपचा मेन ऑब्जेक्टिव्ह हा योग्य कॅन्डिडेटचे मूल्यांकन करणे हा असतो, जेणेकरून जो सुटेबल जॉबसाठी परफेक्ट आहे की नाही त्याची योग्यता समजण्यासाठी हा इंटरव्ह्यू घेतलं जातं. आणि त्याचबरोबर तो इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो कॅन्डिडेट त्या पोस्टसाठी योग्य असेल तर त्याचे सिलेक्शन देखील केले जाते. तर टेलिफोन इंटरव्ह्यू हा जॉब इंटरव्ह्यूमधील फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट टाईप आहे. टेलिफोन इंटरव्ह्यू आर ऑफन कंडक्टेड बाय एम्प्लॉयर्स इन द इनिशियल इंटरव्ह्यू राउंड ऑफ द हायरिंग प्रोसेस. दिस टाईप ऑफ इंटरव्ह्यू अलाउज an employer to screen candidates on the candidate's experience, qualifications, and salary expectations pertaining to the position and the company. The telephone interview saves the employer's time and eliminates candidates that are unlikely to meet the company's expectations. Employers tend to perform telephone interviews as a structured interview. The questions are custom tailored to meet the position in questions. With the telephone interview, there may not be direct contact between the employer and employee. However, the expectations are still there. टेलिफोन इंटरव्ह्यू हा जॉब इंटरव्ह्यूमधील फर्स्ट टाईप आहे. याच्यामध्ये टेलिफोन इंटरव्ह्यू इज अन इंटरव्ह्यू फॉर एम्प्लॉयमेंट कंडक्टेड ऑन दी फोन. फोनवरूनच हे इंटरव्ह्यू घेण्याचे टायमिंग त्याचे शेड्यूल ठरवले जाते. टेलिफोन इंटरव्ह्यू आर ऑफन यूज टू स्क्रीन कॅन्डिडेट्स इन ऑर्डर टू नॅरो द पूल ऑफ ॲप्लिकंट्स हू विल बी इन्व्हायटेड फॉर इन पर्सन इंटरव्ह्यू. एखादा कॅन्डिडेट इंटरव्ह्यूसाठी येण्यास योग्य आहात की नाही हे पाहण्यासाठी फोन और कॉल जनरली फर्स्ट राऊंडमधील स्क्रीनिंग असते आणि त्याला नेलिंग की असे देखील म्हटले जाते. टेलिफोनच्या द्वारे हा इंटरव्ह्यू घेतला जातो. यामध्ये इंटरव्ह्यूला एक कॉल येतो. त्यामध्ये इंटरव्ह्यू घेण्याचा टाईम फिक्स केला जातो. त्यानंतर त्या टाईममध्ये इंटरव्ह्यू हा फोनवरूनच घेतला जातो. यामध्ये मुलाखत घेणारा कॅन्डिडेटला अनेक प्रश्न विचारतो. त्याची आन्सर्स देण्याचे काम देखील हा इंटरव्ह्यू करत असते. क्वेश्चन्स हे जॉब रिलेटेड विचारले जातात. अशा प्रकारे जो इंटरव्ह्यू फोनवरून घेतला जातो त्याला टेलिफोन इंटरव्ह्यू असे म्हणतात. त्यानंतर सेकंड टाईप आहे तो व्हिडिओ इंटरव्ह्यू. तर व्हिडिओ इंटरव्ह्यू म्हणजे काय, इट मेनी रिप्लेस ऑन कॅम्पस और फोन इंटरव्ह्यू. इट इज युजली फॉर 30 minutes. इट मे हॅव मोर दॅन वन इंटरव्ह्यू. इट इज जस्ट लाईक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. दिस इज द सेकंड टाईप ऑफ जॉब इंटरव्ह्यू. यामध्ये इंटरव्ह्यूला एक व्हिडिओ कॉल करून हा इंटरव्ह्यू घेतला जातो. हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारखेच इंटरव्ह्यू असतो. असा हा इंटरव्ह्यू 30 मिनिट्ससाठी असतो. व्हिडिओ इंटरव्ह्यू हा कॉन्फरन्सिंग सारखाच असतो. असा इंटरव्ह्यू घेण्यासाठी योग्य तो सॉफ्टवेअरचा यूज केला जातो. यामध्ये व्हिडिओ इंटरव्ह्यू हा या जॉब इंटरव्ह्यूमधील देखील सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टाईप आहे. त्यानंतर थर्ड टाईप आहे तो ऑन कॅम्पस इंटरव्ह्यू. तर असा हा इंटरव्ह्यू 30 मिनिट्ससाठीच असतो आणि असा हा इंटरव्ह्यू ऑर्गनायझेशनमधील ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट, ह्युमन रिसोर्सेस रिप्रेझेंटेटिव्ह अँड ह्युमन रिसोर्स एजन्सीज हे कंडक्ट करत असतात. यामध्ये प्लेसमेंट ठरलेली असते. या कॅम्पस इंटरव्ह्यू ज्या ठिकाणी जॉबसाठी ॲप्लिकेशन केलेली असते त्यांना या कॅम्पसमध्ये बोलवले जाते. त्यानंतर त्याची प्रत्येकाची 1 by 1 इंटरव्ह्यू घेतला जातो. जॉब रिलेटेड अनेक क्वेश्चन्स विचारले जातात. कॅन्डिडेट्सला आन्सर्स देणे आवश्यक असते आणि त्यानंतर तेथे जेवढे कॅन्डिडेट्स आहेत त्या सर्वांचा इंटरव्ह्यू घेऊन झाल्यानंतर योग्य त्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन त्या ऑल कॅन्डिडेट्समधून
केली जाते आणि त्याला कॅम्पस इंटरव्ह्यू असे म्हणतात. इट इज ऑफन अँड कॅम्पस स्क्रीनिंग. इट इज युजली फॉर 30 minutes. This interview is conducted by Human Resource Department, Human Resources Representative and Human Resource Agencies. त्यानंतरचा टाईप आहे ते ऑन साईट इंटरव्ह्यू. ऑन साईट इंटरव्ह्यू म्हणजे काय? इट इज ऑफन ऑकर्स रेफर स्क्रीनिंग इंटरव्ह्यू बट सम एम्प्लॉयर प्रेफर अन इनिशियल इंटरव्ह्यू ऑफ देअर फॅसिलिटी. This can be full day or more. Some companies cover or reimburse travel expenses of interviewer. This can include several mini interview one-on-one with potential supervisor and colleges. On-site interview हा देखील जॉब इंटरव्ह्यूमधलाच आणखीन एक प्रकार आहे. ओके, त्याच्यामध्ये सुपरवायझर अँड कॉलेजेस एक मिनी इंटरव्ह्यू वन-on-one विथ पोटेन्शियल याच्यामध्ये इन्क्लूड्स असतात. ओके, सम कंपनीज कवर ऑर रिमेंबर्स ट्रॅव्हल एक्सपेन्सेस ऑफ इंटरव्ह्यू. ओके, इट इज ऑफन ऑकर्स रेफर स्क्रीनिंग इंटरव्ह्यू. ओके, स्क्रीनिंग इंटरव्ह्यू बट सम एम्प्लॉयर प्रेफर अँड इनिशियल इंटरव्ह्यू ऑफ देअर फॅसिलिटी. नेक्स्ट टाईप आहे पॅनल इंटरव्ह्यू. तर पॅनल इंटरव्ह्यू म्हणजे काय? तर युजली विथ सेव्हरल इंटरव्ह्यूअर्स ॲट लिस्ट 2 people इन पॅनल इंटरव्ह्यू. ओके, ॲटलिस्ट 2 people इन पॅनल इंटरव्ह्यूमध्ये आवश्यक आहेत. द विल ऑफर टेकन फॉर आस्किंग क्वेश्चन्स लुक्स ॲट ईच पर्सन इन देअर आयज अँड यू आन्सर अँड मेक द मोस्ट आय कॉन्टॅक्ट विथ द पर्सन. तर पॅनल इंटरव्ह्यू, ओके, या पॅनल इंटरव्ह्यूमध्ये ॲटलिस्ट 2 persons असणे आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल IASचा इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये एक कॅन्डिडेट असतो आणि 3 ते 4 हे पर्सन्स इंटरव्ह्यू त्या व्यक्तीचा घेत असतात. त्यालाच पॅनल इंटरव्ह्यू असे म्हणतात. यामध्ये इंटरव्ह्यू एका व्यक्तीचा घेण्यासाठी अनेक जण मिळून काय करत असतात? त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेत असतात. त्याला पॅनल इंटरव्ह्यू म्हणतात. यामधील पॅनलमधील इंटरव्ह्यू त्या कॅन्डिडेट्सला क्वेश्चन्स विचारतात. त्यानंतर त्या व्यक्तीला सिलेक्ट करण्याचे की नाही हे डिसिजन देखील ते पॅनल एकत्र मिळून घेत असतात. त्यालाच पॅनल इंटरव्ह्यू असे म्हणतात. त्यानंतर आहे ग्रुप इंटरव्ह्यू. तर ग्रुप इंटरव्ह्यू म्हणजे काय? तर ग्रुप इंटरव्ह्यू विथ पोटेन्शियल वर्कर्स शुड हॅव फेस ग्रुप इंटरव्ह्यूज. The interviewer will assess how you interact with others in the groups, try to find a balance between standing back as dominating the conversation. This is the 6 number types of job interview. एकाच वेळी मल्टिपल कॅन्डिडेट्स अनेक जणांचा मिळून जो इंटरव्ह्यू घेतला जातो त्याला ग्रुप इंटरव्ह्यू म्हणतो. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांचा जो इंटरव्ह्यू घेतला जातो त्याला ग्रुप इंटरव्ह्यू असे म्हणतात. यामध्ये ओके, ग्रुप इंटरव्ह्यू घेण्याचा मेन ऑब्जेक्ट हा जे कॅन्डिडेट्स एकमेकांकडून कसे उभं राहतात, म्हणजे ते कॅन्डिडेट्सना ग्रुपमध्ये काम करायला जमेल की नाही, त्यांच्यामध्ये ती क्वालिटी आहे की नाही, यासाठी अशा टाईपचा इंटरव्ह्यू घेतला जातो. याला स्मार्ट रिक्रुटर्स देखील म्हणतात. ओके, ग्रुप इंटरव्ह्यूला स्मार्ट रिक्रुटर्स असं देखील म्हणतात. याच्यासाठी एक अजेंडा तयार केला जातो. त्यामध्ये त्या ग्रुप इंटरव्ह्यूमधील कॅन्डिडेट्सना कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले पाहिजेत याची लिस्ट तयार केली जाते. यामध्ये ऑल कॅन्डिडेट्सना क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्यानुसार कॅन्डिडेट्स देखील योग्य ते रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे हा ग्रुप इंटरव्ह्यू घेतला जातो. त्यानंतर आहे प्रमोशन इंटरव्ह्यू. तर प्रमोशन इंटरव्ह्यू म्हणजे काय? तर प्रमोशन इंटरव्ह्यू relates to non-financial as well as financial motivation. In this interview, employer conduct interview of employees who is new or eligible for promotion. प्रमोशन म्हणजे काय? तर आपण ज्या पोस्टवर आहोत त्या पोस्टवरून पुढच्या पोस्टवर बढती होणे, ओके, त्याला प्रमोशन असे म्हणतात. ऑल्सो नोन ॲज इंटरनल इंटरव्ह्यू. ओके, या प्रमोशन इंटरव्ह्यूला इंटरनल इंटरव्ह्यू असे देखील म्हटले जाते. असा इंटरव्ह्यू हा जॉब इंटरव्ह्यूपेक्षा डिफरंट असतो. त्याच कंपनीचा तो कॅन्डिडेट किंवा पर्सनला एक भाग असतो, त्याची अपेक्षा या माहिती असतात आणि त्याची सद्यस्थिती देखील त्या कंपनीला माहीत असते. ओके, प्रमोशन इंटरव्ह्यू हा नॉन फिनान्शियल त्याचबरोबर फायनान्शियल मोटिवेशनशी रिलेटेड असतो. असा इंटरव्ह्यू त्या ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉयर्ससाठी कंडक्ट केला जातो, जेणेकरून ते एम्प्लॉयर्स प्रमोशनसाठी पात्र आहेत की नाहीत यासाठी घेतला जातो.
त्याच्यामध्ये त्या एम्प्लॉयर्सची कॅपेबिलिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल करू शकतो की नाही, त्या पोस्टसाठी तो पात्र आहे की नाही, यासाठी हा प्रमोशन इंटरव्ह्यू काय केला जातो, घेतला जातो. त्यानंतर आहे असेसमेंट इंटरव्ह्यू. असेसमेंट म्हणजे काय, मूल्यांकन करणे. तर असेसमेंट इंटरव्ह्यू म्हणजे काय, an appraisal interview is held periodically to evaluate performance of employee. It is arranged to assess efficiency and performance of employee to recommend his name for increment and promotion. Such interviews should be conducted in friendly and informal atmosphere. मूल्यांकन मुलाखत, ओके, त्याला असेसमेंट इंटरव्ह्यू किंवा अप्रायझल इंटरव्ह्यू असे देखील म्हटले जाते. ओके, ही सुद्धा एक रेग्युलर जॉब इंटरव्ह्यू सारखीच असते. यामध्ये फक्त जे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अधिक फोकस केला जातो. तर असेसमेंट इंटरव्ह्यूमध्ये ओके रेग्युलर जॉब इंटरव्ह्यू सारखीच असते. यामध्ये फक्त जे व्यक्तीचे व्यक्तिमत्व आहे त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस देण्याचे काम केले जाते. अप्रायझल, ओके, याला अप्रायझल इंटरव्ह्यू असे देखील म्हटले जाते. ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये एम्प्लॉयर आणि त्यांचे मॅनेजमेंट यांच्यातील जे काही इन्फॉर्मेशन डिस्कशन होते त्यालाच अप्रायझल इंटरव्ह्यू असे म्हणतात. एम्प्लॉयरच्या इफिशियन्सीमध्ये वाढ करणे आणि ज्या काही त्यांच्या कामाच्या सवयी आहेत त्या बदलण्यासाठीचा हा एक उत्तम मार्ग असतो. असेसमेंट इंटरव्ह्यूमध्ये एम्प्लॉई अँड एम्प्लॉयर त्यांच्या परफॉर्मन्सचा आणि त्या इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ओके त्यांचे जे काही अभिप्राय या सिस्टममधून मिळत असते आणि त्यामधून एम्प्लॉयर्स कसे वाढवता येतील, त्यांची इफिशियन्सी कशी वाढवता येतील याच्यावरती फोकस केला जातो. त्यालाच असेसमेंट इंटरव्ह्यू असे म्हणतात. नंतर आहे एक्झिट इंटरव्ह्यू. तर एक्झिट इंटरव्ह्यू म्हणजे काय, दिस इंटरव्ह्यू इज कंडक्टेड फॉर एम्प्लॉयज लिव्हिंग द ऑर्गनायझेशन either personally or informal ways. At this interview, the interviewer asks to the employee the reasons of leaving the job and then encourage him to express his frank views about work experience in the organization. एक्झिट इंटरव्ह्यू, ओके, एक्झिट इंटरव्ह्यू हा एक प्रकारचा सर्वे आहे. ओके, जो जेव्हा एखादा एम्प्लॉयर ती कंपनी सोडून जाण्याचा प्रयत्न करतो किंवा सोडतो तेव्हा त्याच्याबरोबर हा इंटरव्ह्यू घेतला जातो. एम्प्लॉयर तो कंपनी का सोडत आहे, त्याला नक्की काय प्रॉब्लेम आहे, त्याचे रिझन, त्याचे अभिप्राय घेण्यासाठी असा एक्झिट इंटरव्ह्यू घेतला जातो. असा इंटरव्ह्यू हा अनेक मेथडने घेतला जातो. फॉर एक्झाम्पल इंडिव्हिज्युअली घेतला जातो किंवा टेलिफोनद्वारे, ओके, त्याचबरोबर इंटरनेटद्वारे, जसे की नोबस्कॉटच्या वेब एक्झिटद्वारे. ओके, त्याला एक्झिट इंटरव्ह्यू असे म्हणतात. त्यानंतर आहे लास्ट टाइप्स ऑफ जॉब इंटरव्ह्यू. त्यात आहे ग्रीव्हन्स इंटरव्ह्यू. तर ग्रीव्हन्स इंटरव्ह्यू म्हणजे काय, दी ग्रीव्हन्स इंटरव्ह्यू इज कंडक्टेड बाय मॅनेजमेंट टू रिसॉल्व ग्रीव्हन्स डिस्पाइट डाउट्स ऑफ पर्टिक्युलर employees should be encouraged to present true facts, complaints and grievances without anger and hesitation. ग्रीव्हन्स इंटरव्ह्यू, ओके, ही वैयक्तिक एम्प्लॉयर्सना कंपनीच्या पॉलिसी किंवा त्यांच्या काय कार्यपद्धती आहे ते प्रॅक्टिस किंवा व्यक्तीबद्दलच्या संघर्षाबद्दल मॅनेजमेंट करण्याची एक इन्फॉर्मल अपॉर्च्युनिटी असते. असा इंटरव्ह्यू हा ह्युमन रिसोर्स व्यावसायिकाकडून घेतला जातो. यामध्ये जे आपले एम्प्लॉयर्स असतात, ओके, त्यांच्या काय कंप्लेंट्स असतील, ओके, ते जाणून घेण्यासाठी, ओके, ते सॉल्व करण्यासाठी अशी ग्रीव्हन्स इंटरव्ह्यू घेतला जातो. अशा प्रकारे आपण आज या लेक्चर्समध्ये इंटरव्ह्यू म्हणजे काय, ओके, तर त्याचे डेफिनेशन्स आणि त्याची टाईप्स कोणकोणते आहेत, ओके, जॉब इंटरव्ह्यूचे टाईप्स कोणकोणते आहेत त्यांचा स्टडी केला आहे. ओके, थँक्यू.